साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. नव्या पिढीला आंबेडकर चळवळ आणि सोलापूर यांचे ऋणानुबंध सिद्ध करणारे दत्ता गायकवाड लिखित चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाने निर्माण झाल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. दत्ता गायकवाड लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा, रिपाईचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ इंगळे, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, प्राध्यापक M.R. गायकवाड, प्राध्यापक M.D. शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, नगरसेवक आनंदचंदन शिवे आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला. सोलापूर शहर जिल्ह्याकरिता आंबेडकर चळवळीचे केंद्रस्थानी सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व होते. येणाऱ्या नव्या पिढीला सोलापूर शहर जिल्हा आणि आंबेडकर चळवळ यांचे ऋणानुबंध समजण्याकरिता दत्ता गायकवाड लिखित चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक मोठे तस्त म्हणून आपली भूमिका निभावेल, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. सर्वस्व वाहून दिलं त्याचा कधी उल्लेख होत नाही, पण या निमित्तानं अशी माहिती जर आली तर समाजामध्ये एक कायम डॉक्युमेंट राहतो आणि इतिहासाला एक नवी चालना मिळते. तर तशा प्रकारचं हे काम सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीतले नेते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले हे नेते हे महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. तुटक्या अशा प्रकारच्या सुविधावर त्यांनी आपलं तिथलं राहणं पसंत केलं आणि त्या तडवळ्याच्या महार परिषदेमध्ये भाषण केलं. 2 दिवस होते. बाबासाहेब तसे जर पाहिले तर ते अनेक वकिलांच्याकडे राहायचे, महाडला राहायचे, अलिबागला राहायचे, पुण्याला राहायचे, नागपूरला राहायचे. पण सोलापूर हे मागासलेलं आहे, गिरणगावाचं गाव आहे आणि ती खरी सुपीक जमीन आहे की इथं आपल्या चळवळीची बीजं पेरली पाहिजेत आणि त्यांनी ती पेरली. इथं तोरणे गुरुजींचा इतिहासही तुम्ही सांगितलाय. तुम्ही अतिशय प्रामाणिकपणाने हे सगळं लिहिले जातात. तोरणे गुरुजी रागावलेले होते, त्यांना समजून आणा म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणजे बाबासाहेबही आपल्या कार्यकर्त्याची कशा तऱ्हेनं काळजी घेत असत आणि ज्यावेळेस तोरणे गुरुजींना मला वाटतं ऐदाळे त्यांच्याकडे गेले होते, त्यांनी समजून त्यांना आणलं आणि मग ते ढळढसा रडायला लागले माझं चुकलं म्हणून आणि मग ते सभेला आले. सगळी जी इमारत जी उभी राहिलेली बाबासाहेबांच्या विचाराची त्या परदेशामध्ये शिकून आलेल्या सेक्युलरिझमवर उभा राहिलेली आहे, समाजवादी समाजरचनेवर उभी राहिलेली आहे. आणि म्हणून हे पुस्तक खरं म्हणजे ह्याचं वाचन झालं पाहिजे आणि त्याच्यातून खरं सिम्पोजिझम घडले पाहिजे, तरच त्याची कल्पना येऊ शकेल. बाबासाहेब इथं आले, त्यांनी भाष्य केलं, आपल्याला जागृत केलं. ऐदाळ्यासारख्या दोन्ही भावांना त्यांनी सुरुवातीला एका भावाला संधी दिली, नंतर दुसऱ्या भावाला आमदार केलं 2 वेळेस. आणि केवढं आश्चर्य वाटतं की बाबासाहेबांनी त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं 11 आमदार निवडून आणले. ही काही साधी गोष्ट नव्हती आणि एका आमदाराकरता ते सगळे ह्या आमच्या सोलापूरच्या तालुक्यामध्ये फिरले. काही शक्ती असेल बाबासाहेबांच्याकडे कष्ट घेण्याची. मी विचारच करत होतो आणि त्यावर एकेका चॅप्टरवर तुमच्या
एक एक दिवस विचार चिंतन करून बोलण्यासारखे तुम्ही लिखाण केलेलं आहे. दत्ता हे तुम्ही खरं म्हणजे मी बाबूरावना विचारलं हे दत्ता डॉक्टरेट केली का त्यांनी म्हणून. नाही म्हणाले ते, त्यांचं डॉक्टरेट वगैरे काय नाही, पण डॉक्टर लोकांच्यावर जरा विश्वास आहे त्यांचा म्हणाले. विनोदाचा भाग सोडून द्या, पण केवढी विद्वत्ता, केवढं रिसर्च माइंड, ही साधी गोष्ट नाही. आणि त्यातल्या त्यात दलितांच्या मध्ये येणं कठीण असतं. अलीकडच्या काळामधल्या विद्यार्थ्यांना येत असेल खूप, त्यांना नवीन ज्ञान सगळं मिळत आहे. पण तेही 80 वर्षाचे आहेत, मीही 80 वर्षाचा आहे, दोघे आम्ही 80 वर्षाचे आहोत. आम्ही नाही दोघे तरी नाही, पण ते आता 20व्याचे दिवस असे आहेत आमचे. तर असो, तरी पण त्यापर्यंत ते सगळं काही असताना देखील अजूनही आमच्यामध्ये जिद्द आहे. खुद को दूसरों से मुकाबला करना छोड़ दो, सूरज हो या चांद हो, चमकते अपने वक्त पे ही है. जाहीर प्रवेश, जाहीर प्रवेश, जाहीर प्रवेश. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. अदनान तौफिक शेख, इक्बाल शेख चाचा, इरफान शेख, प्रसेनजीत प्रमोद गायकवाड, अजित बनसोडे, युनुस शेख या प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. शुभेच्छुक सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर.